नमस्कार शेतकरी PM किसानचे पैसे अर्थातच 20वा हप्ता कधी वितरण होणार असे प्रश्न शेतकरी आता कमेंट बॉक्समध्ये विचारू लागला आहे. आणि तुम्हाला रिॲलिटी सांगू शकतो की मागील व्हिडिओमध्ये जे की आपण माहिती दिली होती त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांनी मला घोडे लावलेले शेतकरी अक्षरशः लोक मला कॉन्टॅक्ट नंबर मागू लागले किंवा मला धमक्या देऊ लागले की तुम्ही चुकीची माहिती देतात. असे मलाच नाही, असे जेवढ्या पण यूट्यूब चॅनल्सनी माहिती दिलेली होती PM किसानच्या 20व्या हप्त्यासंदर्भातील, तर अक्षरशः लोकांनी त्यांना घोडे लावलेले आहे. आणि चुकीचं नाही, त्यांचं बरोबर आहे, कारण की सर्व काही याची लिमिटेशन असते आणि त्याची लिमिट इथे संपलेली आहे. PM किसानचे पैसे कधी पडणार याच्यावरती भरपूर अनेक व्हिडिओ बनवले. तुम्हाला सांगू शकतो की अक्षरशः प्रभुदेवाजी यांनी देखील सांगितलं होतं की 8 ते 12 तारखेपर्यंतच्या आत 8 ते 10 तारखेच्या आत म्हणजेच की अर्थात 10 जुलैच्या आत PM किसानचा हप्ता येऊ शकतो असं त्यांनी देखील एक आश्वासन किंवा त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून बोलत असताना तिथे सांगितलं होतं. परंतु तसं काहीच घडलं नाही. PM किसानचा 20वा हप्ता तिथे कुठेही वितरण झालं नाही किंवा त्याचे पैसे नाही. अद्यापही त्याचं कोणतंही अपडेट जे की केंद्र शासनाच्या माध्यमातून तरी समोर आले नाही. नेमकं याचं काय रिझन आहे आणि जे लोकांनी मला शिवीगाळ केली याचं उत्तर देखील मी ते देणार आहे. PM किसानचे पैसे नेमकं तुम्हाला कधीपर्यंत येऊ शकते. अक्षरशः आमची चुकी झाली की त्याच्यावरती व्हिडिओ आम्ही मागील काळात बनवायला पाहिजेत नव्हता, परंतु काय असतं की अपडेट्स असते आणि त्याच्याच माध्यमातून व्हिडिओमध्ये जी काही माहिती आहे ती सांगण्याचं काम मी करतो किंवा इतर हे जे एवढे पण शेती संदर्भातील कृषी क्षेत्रातील यूट्यूबर्स आहेत त्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात येते. सध्या तर आपल्याला सध्या खूपच कठीण चालू आहे काही प्रॉब्लेम्समुळे, तरी देखील तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ इथे घेऊन आलेलो शेतकरी. तसं तर माझं कोणताही मन किंवा कोणती अवस्था सध्याच्या स्थितीला व्हिडिओ बनवण्याची नाही. योग्य खूप काही लाईफमध्ये चालू असतं प्रत्येकाचं असतं, तसं माझं देखील आहे. परंतु अक्षरशः सोडून द्या तुम्ही, ते माझं पर्सनल मॅटर झालं. तुम्हाला मी PM किसान संदर्भात ती माहिती थोडक्यात सांगणार आहे. नमोचं देखील याच्यात थोडक्यात अपडेट येते तुम्हाला शेतकरी म्हणून मी सांगणार आहे. जर कधी बाहेरील आवाज तुम्हाला येत असेल थोडा कुक किंवा बाहेरील थोडं नॉईस कॅन्सलेशन तर तुम्ही समजू शकता, कारण की याची कॅप जे शेतकरी याची कॅप ते हरवलेली आहे आणि ते कॅप हरवल्यामुळे ते सध्या तरी आपल्याकडे उपलब्ध नाही, त्यामुळे बाहेरील एको येऊ लागला आहे. आता शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की PM किसानचा 20वा हप्ता, तर हे पैसे कधी वितरण होणार, कसे वितरण होते तर सर्वांना माहिती की हे PM किसान म्हणजेच की प्रधानमंत्री यांच्या माध्यमातूनच वितरण करण्यात येते. आणि आपले प्रधानमंत्री सध्या मित्रांनो बाहेरील दौऱ्यावरती आहे, म्हणजेच की विदेशी दौऱ्यावरती फॉरेन ट्रिपवरती ते जाऊ लागले सध्याच्या स्थितीला. आणि फॉरेन ट्रिप करत असताना त्यांनी तुम्हाला एखादा स्क्रीनशॉट त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटचा लावतो तर बघू शकता मागील 15 ते 20 दिवसापासून त्यांचे फॉरेन दौरे चालू आहे. आणि फॉरेन दौऱ्याच्या माध्यमातून काही ते इतर देशाचे व्यक्तिगत जे आपले फॉरेन संबंध असतात, फॉरेन रिलेशन असतात, ते स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी ते बाहेर सध्या स्थितीला आहे शेतकरी बनवून. त्यामुळे हा PM किसानचा हप्ता वितरण झाला नाही अशी माहिती तरी केंद्रीय कृषी विभागाच्या माध्यमातून समोर येत आहे. आणि त्यांच्या माध्यमातून हे देखील अपडेट देण्यात आलं होतं की बऱ्याच काही शेतकरी बांधवांची सर्व काही डॉक्युमेंट तिथे सबमिट नसल्या कारणामुळे त्यांना पुढील हप्ता भेटणार नाही. तर याच्या कारणामुळे हे सुधारून घेण्यासाठी ही तारीख पुढे वाढवण्यात येऊ लागली. आता ही तारीख अशी वाढवण्यात येऊ लागली शेतकऱ्यांना जसे एखाद्या कोर्टाची तारीख डे बाय डे म्हणजे तारीख पे तारीख देते, त्या हिशोबाने ही तारीख सध्याच्या स्थितीला वाढवण्यात येऊ लागली. तर नेमकं कधी येणार, कधी वितरण होणार, कारण की आता 10 जुलै देखील होऊन गेले, नाही तर 12 जुलै देखील होऊन गेले शेतकऱ्यांना. तर अद्यापही म्हणजे 5 महिने याला उलटून होत आलेले आहे PM किसानचा 19वा हप्ता वितरण होऊन. तर तुम्हाला सांगू शकतो की प्रधानमंत्री ज्यावेळेस फॉरेन दौऱ्यावरती सर्व त्यांचे दौरे संपन्न होतील, ते सर्व काही समाप्त होईल, तर त्याच्यानंतरच PM किसानचा पुढील 20वा हप्ता हा वितरण होऊ शकतो शेतकरी म्हणून. त्याच्या संबंधीचा जी हा केंद्रीय कृषी विभागाच्या माध्यमातून काढण्यात येईल आणि त्याच्यानंतरच तो हप्ता वितरण होईल. जवळपास 9.6 कोटीपेक्षा पण अधिक शेतकरी असं सांगण्यात येऊ लागलं नवीन डाट्याच्या माध्यमातून की 20 लाखाहून अधिक शेतकरी परत PM किसानच्या 20व्या हप्त्यासाठी पात्र करण्यात आले. त्याचबरोबर आता विचार म्हणजेच की प्रश्न पडतोय की नमोचा कधी येणार, कारण की समजलं PMचं तर समजलं की प्रधानमंत्री फॉरेन दौऱ्यावर, त्याचा मुख्यमंत्री तर महाराष्ट्रामध्येच आहे. आणि आता सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन देखील चालू आहे. याच्यामध्ये बरेच काही निर्णय जसे की आता कर्जमाफी संदर्भातील काही भूमिका घेण्याच्या मार्गावरती शासन आहे, कारण की बच्चू कडू यांची 7 जुलैपासून त्यांनी कर्जमाफी यात्रा सुरू करण्यात आलेली आहे. 7/12 कोरा यात्रा असं त्यांचे. तर याच्या संदर्भातील जो निर्णय एक अभ्यासू समिती मुख्यमंत्र्यांनी देखील घटित स्थापित केलेली आहे, त्याच्या माध्यमातून कर्जमाफीचा डेटा ते गोळा करण्यावर ते गुंतलेले आहे. तर असं सांगण्यात येऊ लागलं की या काही कारणामुळे सध्या तरी नमो शेतकरी हप्ता वितरण होणे शक्य नाही. परंतु अक्षरशः म्हणजे विचारात जर कधी घेतलं शेतकऱ्यांना तर नमो शेतकरीच्या JRवरती अशी माहिती देण्यात आलेली आहे, ज्यावेळेस PM किसानचा हप्ता वितरण त्याच्या पाठोपाठच त्याच्या मागे 1-2 दिवसांना किंवा त्याच दिवशी नमोचा देखील हप्ता हा राज्य
शासनाच्या माध्यमातून वितरण करण्यात येतो. तर नक्कीच शेतकरी हप्ते तुम्हाला 100% भेटणार आहे. ही योजना बंद झालेली नाही. बऱ्याच काही शेतकरी बांधवांचे भ्रम आहे, संभ्रम आहे की ही योजना बंद झाली की नाही. परंतु एवढं एक अपडेट नक्कीच सांगू शकतो की लाडक्या बहिणींना आता बऱ्याच काही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही बऱ्याच काही मुलांच्या. तर ज्यांची वयोमर्यादा म्हणजेच की वयाची अडत्याने तिथं लावली, सर्व काही त्यांनी खोजून सर्व काही क्लिअर केलेलं आहे. ज्यांची वय भरत नाही, ज्यांनी वय वाढून तिथे उरलेली होती, त्यांना ते पैसे तिथे भेटले नाही. आणि येत्या काळात देखील असेच अपात्रते करणार आहे असं लाडक्या बहिणी संदर्भात अपडेट आहे. ज्यांना पैसे अद्याप आले नाही लाडक्या बहिणींना, त्यांनी त्याच्यावरती कोणती आशा धरू नये शेतकऱ्यांनो. तर मला एवढं सांगू शकतो की PM किसान आणि नमो शेतकरीचे पुढील हप्ते हे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नक्कीच तुम्हाला येऊन देईन अशी मी तरी ग्वाही देऊ शकतो. कारण की प्रधानमंत्री ज्यावेळेस फॉरेन ट्रिपहून रिटर्न येतील, त्यांचे सर्व कामकाज संपन्न होईल. तर नक्कीच PM किसानचा पुढील 20वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 7वा हप्ता वितरण होईल शेतकऱ्यांनो. कारण की हा व्हिडिओ बनण्याचं एकच रिझन आहे, बऱ्याच काही शेतकऱ्यांनी खूप शिवीगाळ मागील व्हिडिओमध्ये केली होती. म्हटलं एक व्हिडिओ बनवणं काळाची गरज आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर व्हिडिओ नाही बघितला तर काही अडचणी, फक्त कमेंट करताना थोडक्यात विचारपूर्वक कमेंट करत जा. कारण की कमेंट बॉक्स त्यांच्यासाठी आपण ऑन ठेवत असतो, चालू ठेवत असतो. बऱ्याच काही लोकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, ते जाणून घेणं हेच आपलं एकमेव ध्येय आहे. तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.